क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपण इयत्ता 10वीसाठी महत्त्वाचा असलेला प्रश्न म्हणजेच परिभाषिक शब्द हा भाग आज अभ्यासणार आहोत. ओके, आता इयत्ता 10वीसाठी म्हणजेच बोर्डाच्या परीक्षेसाठी तुम्हाला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जरी तो 1 किंवा 2 मार्काचा असला तरी तो खूप महत्त्वाचा आहे. आता आपण बघणार आहोत परिभाषिक शब्द कशा प्रकारे असतात आणि नेमके कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील. ओके, तुम्हाला काही शब्द दिले जातील, जसे इंग्लिशमध्ये दिले जातील त्याचं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट त्याला करावे लागतील किंवा मराठीत त्याचा अर्थ तुम्हाला लिहावा लागेल. किंवा आता इथे मी प्रश्न लिहिलेला आहे की इंग्रजी परिभाषिक शब्दांचा मराठी शब्द लिहा, म्हणजे इंग्रजी परिभाषिक शब्द तुम्हाला दिलेले असतील त्याचा तुम्हाला मराठीत अर्थ लिहावा लागेल. ओके, आणखी दुसऱ्या प्रकारचा तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जाईल, जसं की एखादा इंग्लिश शब्द दिलेला असेल आणि त्यासाठी 4 पर्याय तुम्हाला मराठीतले दिलेले असतील. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असेल, म्हणजे जसं इंग्लिश जो शब्द दिलेला आहे त्याच्यासाठी कोणता ऑप्शन्स बरोबर आहे, कोणता पर्याय त्याचा अर्थ आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. ओके, आता आपण बघूयात पहिला प्रश्न आणि त्यासाठी आपण काही उदाहरणे आत बघणार आहोत. ओके, इथे तुम्हाला दिसेल परिभाषिक शब्द हा नाव मी लिहिलेला आहे, आपला जो टॉपिक आहे त्याचा. ओके, प्रश्न आहे इंग्रजी परिभाषिक शब्दांना मराठी शब्द लिहा. ओके, इंग्लिश जे शब्द आहेत तुमचे परिभाषिक शब्द त्यांच्यासाठी मराठीतला अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. ओके, आता इथे 10 शब्द मी घेतलेले तुम्हाला दिसतील, तुमच्यासाठी फक्त 10 शब्द घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित परिभाषिक शब्द म्हणजे काय किंवा मराठीतले अर्थ काही शब्दांचे तुम्हाला समजले पाहिजेत म्हणून. बघा, इथे पहिला शब्द आहे युनिट. ओके, युनिट हा जो इंग्लिश वर्ड आहे किंवा इंग्लिश शब्द आहे त्याचा मराठीत अर्थ काय होतो तर आपण बघणार आहोत त्याचा मराठीत अर्थ नक्की काय आहे. तर त्याचा मराठीत अर्थ आहे घटक किंवा एकक. ओके, जर तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणजे परिभाषिक शब्द एखादा विचारला, युनिट असेल समजा तो, तर त्याचा अर्थ काय आहे घटक, फर्स्ट युनिट. किंवा आता तुम्हाला माहिती असेल मॅथ्समध्ये युनिट हा शब्द वापरला जातो, म्हणजे मॅथ्समधला जो युनिट आहे त्याचा अर्थ होतो एकक आणि इतर वेळी जो युनिट हा शब्द वापरला जातो त्याचा अर्थ घटक असा होतो. ओके, युनिट या शब्दाचे 2 अर्थ आहेत, एक तर घटक आणि दुसरा म्हणजे एकक. युनिट हा शब्द झालेला आहे. दुसरा शब्द आहे तुमचा रिझर्वेशन. ओके, इंग्लिशमधला शब्द आहे रिझर्वेशन. मग रिझर्वेशन म्हणजे काय तर त्याचा तुम्हाला अर्थ मराठीतला अर्थ लिहायचा आहे. मग मराठीत त्या शब्दाचा अर्थ आहे आरक्षण. रिझर्वेशन हा शब्द तुम्ही बराच वेळा ऐकला असेल तुमच्या दैनंदिन जीवनात. डेली हा रिझर्वेशन हा शब्द आपण ऐकतो, शाळेमध्ये असू द्या किंवा प्रवासात असू द्या, कुठेही रिझर्वेशन या शब्दाचा अर्थ तुम्हाला ऐकायला मिळाला असेल. ओके, जरी तुम्ही आरक्षण हा शब्द तरी ऐकत आला असेल किंवा रिझर्वेशन हा शब्द तरी ऐकत आला असेल. ओके, त्यानंतर तिसरा शब्द आहे आपला वर्कशॉप. वर्कशॉप म्हणजे काय, आता वर्कशॉप हा शब्द तुम्ही कुठे ऐकला असणार तर हा शब्द तुम्ही कदाचित इंग्लिश या सब्जेक्टमध्ये ऐकला असेल, तिथे वर्कशॉप तुमचा असतो इंग्लिशच्या लेसन्सवर आधारित. किंवा वर्कशॉप हा शब्द तुम्ही काही शाळेमध्ये ऐकला असेल, शाळेमध्ये यूज केला जातो तो शब्द. मग वर्कशॉपचा अर्थ काय होतो तर वर्क म्हणजे काय कार्य किंवा काम. ओके, आणि शॉप म्हणजे काय ते शाळा, त्याचा अर्थ काय घेणार आपण वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा. ओके, जो आपला तिसरा शब्द झालेला आहे. चौथा शब्द तुमचा असणार आहे ॲक्शन. ॲक्शन म्हणजे काय, आता तुम्हाला माहिती असेल फिल्ममध्ये किंवा ॲक्टिंगमध्ये ॲक्शन हा शब्द आपण ऐकतो किंवा बऱ्याच वेळा लिहिला जातो. ॲक्शन हा शब्द म्हणजे ॲक्शन म्हणजे काय तर कृती. ओके, काहीतरी ॲक्शन कर किंवा कुठेतरी तू ॲक्शन कर म्हणजे ॲक्शन म्हणजे काय तर कृती या शब्दाचा अर्थ ॲक्शन आहे. ओके, पुढचं आहे तुमचा 5 नंबरचा शब्द आहे जॉईंट मीटिंग. जॉईंट मीटिंग म्हणजे काय तर त्या जॉईंट मीटिंगचा अर्थ होतो संयुक्त सभा. जॉईंट म्हणजे काय संयुक्त आणि मीटिंग म्हणजे सभा. ओके, आपला 5वा झालेला आहे शब्द जॉईंट मीटिंग. हा शब्द तुम्ही जॉईंट मीटिंग जो शब्द आहे तो तुम्हाला पुढे 11वी 12वीला वापरला जाईल. जर कॉमर्स स्टुडंट्स असाल तुम्ही, म्हणजे जर तुम्ही कॉमर्स घेणार असेल तर त्यामध्ये हा शब्द तुम्हाला ऐकायला येईल जॉईंट मीटिंग. ओके, किंवा जॉईंट मीटिंग हा शब्द तुम्हाला इतिहासामध्ये कदाचित आलेला असू शकतो, त्यामुळे तुमच्यासाठी हा शब्द काही जुना नसेल पण त्याचा अर्थ तुम्हाला कदाचित माहीत नसेल की जॉईंट मीटिंग या शब्दाचा अर्थ संयुक्त सभा आहे. ओके, पुढचा शब्द आहे तुमचा सेक्रेटरी. सेक्रेटरी हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकत असाल, बऱ्याच वेळा कंपनीमध्ये किंवा कुठेही तुम्ही ऐकलं असेल सेक्रेटरी. बिल्डिंग्स असतील, बिल्डिंगच्या खाली किंवा कुठेही सेक्रेटरी हा शब्द आपण ऐकतो, बऱ्याच वेळा तुमच्या कानावर पडतो. मग ते सेक्रेटरी या शब्दाचा अर्थ काय आहे तर त्याच्यासाठी मराठी शब्द तुम्हाला लिहायला आला तर त्याचा काय अर्थ आहे सचिव. ओके, सेक्रेटरीचा अर्थ काय आहे सचिव. कंपनीमध्ये वगैरे सेक्रेटरी असतात, पर्सनल सेक्रेटरी असतात, त्याचा अर्थ काय होतो सचिव. ओके, पुढचा शब्द आहे तुमचा इंडेक्स.
ओके, इंडेक्स. आता इंडेक्स हा शब्द तुम्हाला नेहमीच तुमच्या कानावर येत असेल, बघण्यात येत असेल. तुमची वही असू द्या, पुस्तक असू द्या, पुस्तकामध्येही धड्यांच्या आधी इंडेक्स दिली जाते. ओके, इंडेक्स म्हणजे काय? आता तुमच्या इंडेक्स मी जेव्हा बोलली तेव्हाच तुमच्या नजरेसमोर अनुक्रमणिका आली असेल. धड्यांची नावांची जी लिस्ट असते किंवा एखादी यादी आपण करतो त्याला काय बोलतात? अनुक्रमणिका किंवा इंडेक्स. ओके, इंडेक्सचा अर्थ काय आहे? अनुक्रमणिका. ओके, इथे मी लिहिलेलं आहे अनुक्रमणिका. त्यानंतर पुढचं आहे तुमचा 8व्या नंबरचा शब्द जनरल मीटिंग. आता जनरल मीटिंग, इथे आपण जो मीटिंग बघितली ती होती जॉईंट मीटिंग. ओके, जॉईंट मीटिंग होती. जॉईंट मीटिंग म्हणजे काय होती? संयुक्त सभा. आता जनरल मीटिंग, मग जनरल मीटिंग, जनरल या शब्दाचा अर्थ काय होतो? तर सर्वसाधारण. ओके, जनरल या शब्दाचा अर्थ होतो सर्वसाधारण आणि मीटिंग या शब्दाचा अर्थ होतो सभा. म्हणून जनरल मीटिंगचा अर्थ होणार सर्वसाधारण सभा. ओके, पुढचा 9 नंबरचा तुमचा शब्द आहे रिफ्रेशमेंट. आता रिफ्रेशमेंट या शब्दासाठी आता तुम्हाला कदाचित अर्थ त्याचा मराठीमध्ये माहीत नसेल, पण तुम्ही बऱ्याच वेळा हा शब्द इंग्लिशमध्ये ऐकलेला असेल, रिफ्रेशमेंट. मग रिफ्रेशमेंट या शब्दाचा अर्थ काय आहे? तर रिफ्रेशमेंट या शब्दाचा अर्थ आहे अल्पोपहार. ओके, अल्पोपहार. आता तो अल्प उपहार असाही शब्द होतो, पण तो उपहार उ जो आहे तो अल्पमध्ये ॲड होऊन तो शब्द अल्पोपहार असं वाचतात. ओके, अल्पोपहार. ओके, 10 नंबरचा शब्द आहे सर्वे. आता सर्वे हा शब्द तुम्हाला माहीत असेल, बऱ्याच वेळा सर्वे केला जातो. जमिनीची पाहणी केली जाते, सर्वे केला जातो. म्हणजेच त्या सर्वे या शब्दाचा अर्थ पाहणी असाही होतो किंवा त्याचा अर्थ सर्वेक्षण असाही होतो. त्यामुळे सर्वे या शब्दाचा जो इंग्रजी वर्ड आहे सर्वे, त्याचा अर्थ तुम्ही सर्वेक्षण असाही लिहू शकता. अशा प्रकारे तुमचा परिभाषिक शब्दामधला पहिला प्रश्न जो आहे, इंग्रजी परिभाषिक शब्दांना मराठी शब्द लिहा. त्यासाठी आपण 10 शब्द बघितलेले आहेत, जेणेकरून तुमचा सराव होईल, तुम्हाला व्यवस्थित प्रश्न समजेल. ओके, लगेचच यामधला दुसरा प्रश्न आपण घेणार आहोत. येस, पारिभाषिक शब्दामधला दुसरा जो आपला प्रश्न आहे तो आता आपण लगेचच बघणार आहोत. तो प्रश्न मी इथे समोर तुम्हाला फळ्यावर लिहिलेला दिसेल. तर बघूयात कशा प्रकारे तो प्रश्न आहे आणि त्याच्या ऑप्शन्स किंवा पर्यायी जो प्रश्न आहे तो कसा सोडवायचा आहे. ओके, इथे मी प्रश्न लिहिलेला आहे योग्य पर्याय निवडा. ओके, योग्य पर्याय निवडा असं तुमचा क्वेश्चन्स आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक इंग्लिश शब्द इथे दिलेला आहे आणि त्याचा मराठी अर्थ तुम्हाला शोधायचा आहे किंवा या 4 पर्यायांपैकी जो मराठी अर्थ याचा आहे या शब्दाचा तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे. ओके, आता इथे दिसेल तुम्हाला पहिला शब्द आहे पॉकेट मनी. ओके, पॉकेट मनी हा शब्द आहे. तर पॉकेट मनी या शब्दासाठी तुम्हाला 4 ऑप्शन्स किंवा 4 पर्याय इथे दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे जमा खर्च, दुसरा पर्याय आहे पैसा अडका, तिसरा पर्याय आहे हात खर्च आणि चौथा जो पर्याय आहे तो आहे पावती. आता पॉकेट मनी हा शब्द आपण तुम्ही नेहमीच तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला घरामधून पॉकेट मनी दिला जातो. मग त्याचा अर्थ काय होतो किंवा त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? मग त्यासाठी इथे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत आणि त्याचा अर्थ आपण त्यातला सिलेक्ट करायचा आहे किंवा जो पर्याय योग्य पर्याय आहे तो निवडायचा आहे. पहिला पर्याय आहे जमा खर्च. मग पॉकेट मनीचा अर्थ तुम्हाला वाटतंय का जमा खर्च हा होऊ शकतं? तर नाही, त्यामुळे हा त्याचा पर्याय उत्तर असू शकत नाही. दुसरा पर्याय आहे पैसा अडका. तर मग पॉकेट मनीचा उत्तर किंवा अर्थ पैसा अडका येऊ शकतो का? तर पैसा अडका हा त्याचा उत्तर असू शकत नाही. तिसरा पर्याय तुमचा आहे हात खर्च. ओके, मग पॉकेट मनीचा अर्थ हात खर्च असू शकतो की पावती. ओके, हे सुद्धा आहे. मग मी तुम्हाला सांगते, पॉकेट मनीचा अर्थ आहे हात खर्च, जो तुम्ही तुमच्या पालकांकडून घेता. पॉकेट मनी दर महिन्याला काही मुलांना सवय लागलेली असते किंवा त्यांचे पॅरेंट्स त्यांना देतात, त्यासाठी काय बोलतात? त्याला हात खर्च असं बोलतात. जेव्हा आपल्याला गरज लागते महिन्याला वगैरे तो दिला जातो. ओके, नेक्स्ट आहे इनिशियल. आता इनिशियल हा जो इंग्लिश शब्द आहे त्याचा मराठीत अर्थ काय आहे तर आपल्याला तो लिहावा लागणार आहे. इथे तुम्हाला 4 पर्याय दिलेले दिसतील. एक तर आहे मुळाक्षरे, दुसरा पर्याय आहे अद्याक्षरे, तिसरा पर्याय आहे जोडाक्षरे आणि चौथा आहे धुळाक्षरे. आता या चौघांपैकी एक पर्याय तुमचं उत्तर असणार आहे. एक तर पहिला आहे मुळाक्षरे. मग मुळाक्षरे हा इनिशियलचा अर्थ आहे का? तर नाही. अद्याक्षरे हा आहे का? तर नाही. जोडाक्षरे आहे का? तर नाही. आणि जो शेवटी आहे धुळाक्षरे तो असू शकत नाही. त्यामुळे तुमचं उत्तर आहे इनिशियल म्हणजेच अद्याक्षरे. ओके, इनिशियल या शब्दाचा अर्थ आहे तुमचा अद्याक्षरे. ओके, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे तुमचं अद्याक्षरे.
तिसरा जो प्रश्न आहे किंवा तिसरा जो क्वेश्चन त्यातला आहे डिसमिस. आता डिसमिस या शब्दाचा अर्थ काय असू शकतो, त्यासाठी इथे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे बडतर्फ, दुसरा आहे शेवट, तिसरा आहे हुद्दा आणि चौथा आहे मुद्दा. ओके. आता डिसमिस करणे म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही नोकरीच्या ठिकाणी असता तेव्हा तिथे बऱ्याच वेळा डिसमिस हा शब्द वापरला जातो. डिसमिस म्हणजे काय, तर नोकरीवरून काढून टाकणे असं त्याचा अर्थ होतो. ओकेच. म्हणजेच ते मराठीमध्ये सांगायचं झालं तर बडतर्फ असं त्याचा अर्थ होतो. बडतर्फ, शेवट नाही होत, हुद्दा नाही होत किंवा मुद्दा नाही होत, बडतर्फ असा हा त्याचा उत्तर येतो. आणि डिसमिस या शब्दाचा अर्थ आलेला आहे बडतर्फ. ओके. जो शेवटचा शब्द इथे 4 नंबरचा मी घेतलेला आहे व्हर्बल. आता व्हर्बल या शब्दाचा अर्थ काय आहे, त्यासाठी 4 पर्याय इथे घेतलेले आहेत. पहिला पर्याय आहे आर्थिक, दुसरा पर्याय आहे शाब्दिक, तिसरा पर्याय आहे आंतरिक आणि चौथा पर्याय आहे सामाजिक. या 4 शब्दांपैकी एक पर्याय तुमचं उत्तर आहे. मग व्हर्बल हा शब्द तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशन किंवा इंग्लिश लँग्वेज, तुमचा इंग्लिश जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये बऱ्याच वेळा बघत असाल. व्हर्बल हा शब्द वापरला जातो. व्हर्बल कम्युनिकेशन्स वगैरे तुम्हाला जे क्वेश्चन्स असतो त्यामध्ये. मग त्याचा अर्थ काय असू शकतो, तर त्या व्हर्बल या शब्दाचा अर्थ आहे शाब्दिक. ओके. व्हर्बल या शब्दाचा अर्थ आहे शाब्दिक. अशा प्रकारे पारिभाषिक शब्द यावर आपण 2 क्वेश्चन्स बघितले. एक तर इंग्लिश शब्द दिलेला होता, त्याचा मराठीत अर्थ तुम्हाला लिहायचा होता. दुसरा आपण बघितलेला आहे जेव्हा तुम्हाला इथे पर्याय इंग्लिश शब्द दिलेला आहे आणि त्याचे पर्याय इथे 4 दिलेले आहेत, त्यातील एक पर्याय तुम्हाला निवडायचा होता. ओके. अशा प्रकारे त्यासाठी फक्त आपण 4 प्रश्न बघितलेले आहेत. तुम्हाला एक्झॅक्टली क्वेश्चन्स काय आहे तो समजण्यासाठी फक्त आपण इथे 4 क्वेश्चन घेतले होते. नक्कीच तुम्हाला समजले असते. आणि ते 4ही प्रश्न तुमच्या दैनंदिन वापरातले किंवा तुमच्या ऐकण्यात येणारे, बघण्यात येणारे किंवा तुमच्या अभ्यासातलेच घेतलेले आहेत आपण, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजतील. ओके. आपली व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, आपल्या चॅनल सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.